नमस्कार मित्रांनो, माझ्या प्रेक्षक आणि प्रेक्षकिणींनो. तर मी आहे आपली लाडकी आवडती होस्ट आणि दोस्त मिस गौरी सावंत बांदेकर. तर प्रेक्षक आणि प्रेक्षकिणींनो, नुकतंच मराठी बिग बॉस सीझन 5 सुरू झालेला आहे. यामध्ये आपल्या लाडक्या कलाकारांनी युट्यूबर्सनी मस्तपैकी धमाकेदार अशी एंट्री घेतलेली आहे आणि सीझन 5 पाहण्यासाठी आपण सुद्धा अतिशय उत्सुक आहोत. तर पाहूया पहिल्याच दिवशी काय राडा होतोय, काय राडा झालाय, काय पुढे होणार आहे. एक झलक वर्षा उसगावकरची आणि निक्की तांबोळी यांच्यामध्ये नक्की काय वादावादी झाली, लेट्स सी. तर प्रेक्षक आणि प्रेक्षकिणींनो, हे आहे बिग बॉस मराठी सीझन 5चं घर. यामध्ये वर्षा उसगावकर मेकअप करायच्या तयारीमध्ये आहेत आणि निक्की तांबोळी येऊन त्यांच्याशी काहीतरी बोलत आहे. वादावादी चालली आहे. वर्षा उसगावकर सांगते की मला लिपस्टिक लावायचं आहे, मेकअप करायचं आहे, त्यानंतरच मी येईन. तुम्ही काय आंघोळ आणि करून सगळं फ्रेश होऊन माझ्या आधीच रेडी होऊन बसलाय, मला नको का रेडी व्हायला. बाहेर सगळेच कंटेस्टंट त्यांची वाट बघत आहेत. आता त्या रेडी होतील, आता येतील. आणि त्यांना सांगितलं पण जात आहे की वर्षाजी आम्ही सुद्धा विदाऊट मेकअपच बसलो आहोत, पण वर्षाताई काही ऐकत नाहीयेत. बघूया नक्की काय काय होत आहे. आज पाहिजे थोडंसं तू व्यवस्थित तयार झालीस ना. पाणी कधीच आला होता, बिकॉज पाणी कधीच आलं, पण कोणीतरी गेलं होतं आतमध्ये. तिला सोडून मी कसं जाणार. लाईन लागली. नंतर लावा प्लीज, बसा इथे. नंतर लावा. कसं तू छान लावून गेलीस तुमचं तसं. पण आले जस्ट आले का बाहेर इथे लिपस्टिक आता राशन घेऊन जेवण बनवायचं. असंच काहीतरी असेल ना. ताई चला ना तयार होण्यात. हो येते ना, थांबा. तयार होतो तुमच्यासाठी. चला. हो माहितीये मला, पण मी आंघोळ बिग बॉस थांबले तो. चला कल्पना आहे मला त्याची. येते मी. बस सुटेल. फॉर एव्हरीवन. आम्ही पण असेच बसलोय विदाऊट मेकअप. एक्झॅक्टली विदाऊट मेकअप. सगळ्यांसाठी डिसरिस्पेक्टफुल आहे. हे होतं बिग बॉस मराठी सीझन 5चा पहिला दिवस आणि त्यामध्ये जे काही झालं ते आपल्या समोरच आहे. तुम्हाला काय वाटतं, वर्षा उसगावकरांचं चुकतंय की तिथे बसलेल्या कंटेस्टंटचं चुकतंय? मला सुद्धा काही माहिती नाही, कारण आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे. अभी तो सिर्फ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. तर मित्रांनो, काही जणांचं म्हणणं आहे की निक्की तांबोळीला उगाच घेतलंय. आता हे मलाही नाही माहिती. तर काही जणांचं असं म्हणणं आहे की वर्षाताई कुठे यांच्यामध्ये गेल्यात. बघूया नक्की कोण कशासाठी गेलंय ते, कारण अजून त्यांचं खरं रूप जगासमोर, टीव्ही समोर, आपल्या समोर यायचं आहे. तर मित्रांनो, प्रेक्षक आणि प्रेक्षकांनो, तुम्ही नक्की कोणाला सपोर्ट करताय हे खाली कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. तर पुन्हा भेटूया बिग बॉस मराठी सीझन 5च्या पुढील अपडेटसाठी. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दर दिवशी नवीन अपडेट मिळवत राहा. बाय.